नमस्कार, मी रविकांत कुंभार, मुक्काम पोस्ट मधून तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर, आवाज मंत्रूच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिनांक आहे 15 एप्रिल 2026. महाराष्ट्राच्या कुठल्या भागात वातावरण कसं राहील त्या संदर्भात पुढील 2-3 दिवसाचा अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला आपण पाहायला गेलं तर सध्या वातावरणात थोडस बदल दिसत आहे. सध्या तापमान 39 ते 43 अंश दरम्यान राज्यात तापमान येत असल्याचे सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर काल आपण पाहायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यात 43.2 अंश सेल्सिअस तापमानाचा नोंद झाला. मागील आम्ही व्हिडिओत म्हटले होते की 13-14 तारखेनंतर सोलापूर जिल्ह्यात पारा थोडं वाढू शकतो असा एक अंदाज दिला होता. आणखीन ते पुढे सोलापूर जिल्ह्यात 1 ते 2 अंशाने आणखीन पुढील 2-3 दिवसात वाढू शकतो असा एक अंदाज आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात 17 एप्रिलच्या आसपास परत एकदा अति उन्हामुळे हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. सोलापूर बरोबर लातूर असेल आणि इकडचं धाराशिव आणि सांगली भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर त्यानंतर तो पुढे 18-19 नंतर वाढण्याची शक्यता. त्यानंतर तो कोल्हापूर भाग असेल, सातारा भाग आणि पुणेच्या काही भागात दौंड असेल या भागात जोरदार वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. त्यानंतर तो सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि मेघगर्जनासह हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागात गारपीटही होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तो पूर्ण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात सक्रिय राहू शकतो असा एक अंदाज आहे. तो 20 तारखेला मुंबईच्या काही भागात धुमाकूळ घालू शकतो आणि नाशिक विभाग असेल याही भागात पावसाचा धुमाकूळ बघायला मिळू शकतो. त्यानंतर तो पुढे नागपूर विभागात चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया याही भागात थोडं पावसाचं धुमाकूळ 21 तारखेनंतर पाहायला मिळू शकतो आणि तो संपूर्ण राज्यामध्ये पावसाचं थोडं धुमाकूळ घालू शकतो असा एक अंदाज आहे. अकोला आणि अमरावती या भागातही हलक्या ते मध्यम 24-25 तारखेला सरी पडू शकतात असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर आपले साईडचा असलेला कर्नाटकातील विजापूर जिल्हा असेल, बागलकोट असेल आणि बेळगाव आणि खालचं कलबुर्गी याही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार वादळी वाऱ्यासह प्रति ताशी 80 ते 100 किलोमीटर आपल्या सोलापूर जिल्ह्याबरोबर हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर काही भागात गारपीटही होऊ शकतो असा एक अंदाज आहे. एप्रिलच्या संपूर्ण महिना या अवकाळी पावसामध्ये निघून जाण्याची शक्यता आहे. तर पुढील मेच्या महिन्यात आपण तो आणखीन पारा थोडस वाढू शकतो. त्यानंतर काही कमी दाबाचे पट्टे महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी निर्माण होऊ शकतात. त्या संदर्भात थोडस मी अंदाज 2026 मान्सून कधी येणार त्यामध्ये सविस्तर माहिती आणि अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.